डहाणू तालुक्यात मुसळधार पावसाचा तडाखा, मत्स्य व्यवसाय, शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान। डहाणू तालुक्यात 19 ऑगस्ट 2025 रोजी दिवसरात्र कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मत्स्य व्यवसायाला मोठा फटका बसला आहे। शासनाने याच दिवशी रेड अलर्ट जाहीर केला होता। या अवकाळी पावसामुळे वाघाडी गावातील मत्स्य व्यवसाय करणारे शेतकरी दिलीप बाबूराव सातवी यांचे तब्बल 35 ते 40 लाखांचे नुकसान झाले आहे। सातवी यांच्या मालकीचे 8 ते 10 तलाव असून त्यामध्ये 3 महिन्यांपूर्वी लाखो रुपये खर्च करून माशांचे बीज टाकण्यात आले होते। मात्र अतिवृष्टीमुळे तलाव ओव्हरफ्लो झाले आणि त्यातील सर्व मासे वाहून गेले। त्यामुळे शेतकऱ्याचा केलेला प्रचंड खर्च पाण्यात गेल्याने ते गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत। शेतकरी सातवी यांनी माध्यमांद्वारे शासनाकडे नुकसानीची योग्य ती भरपाई देण्याची मागणी केली आहे। अन्यथा मत्स्य व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचे भवितव्य धोक्यात येईल, अशीही त्यांनी चिंता व्यक्त केली। डहाणू तालुक्यातील मुसळधार पावसामुळे शेतकरी हवालदिल, प्रशासनाने तातडीने मदतीचा हात द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। आय न्यूज 28 साठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सतेंद्र मातेराची रिपोर्ट। माझे नाव दिलीप बाबूराव सातवी, राहणार वाघाडी, पाटीलपाडा, पोस्ट कासा, तालुका डहाणू, जिल्हा पालघर येथील मी एक आदिवासी रहिवासी आहे। मी माझ्या शेतामध्ये शेत तलाव केलेले आहेत। काही 275 नंबर व 262 नंबर, 281 नंबर माझी वर्कच जागा आहे। त्या जागेत मी 10 ते 12 शेत तलाव केलेत आणि 7 ते 8 वर्षापासून मी मत्स्य शेती करत आहे। याच्यामध्ये मी आता 19 तारखेला जो महापूर झाला त्यामध्ये माझे मच्छी जवळजवळ 40 ते 50 लाखाचं माझं नुकसान झालेलं आहे। 40 ते 50 लाखाचं नुकसान झालेलं आहे। शासनाने माझ्याकडे मला योग्य ते न्याय देऊन मला योग्य ते नुकसान भरपाई मला शासनाकडून मिळावी, ही माझी नम्र विनंती।